राज्य सरकारने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची त्वरित अंमलबजावणी करण्याकरता खोपोली महसूल मंडळ अधिकारी भरत सावंत व त्यांचे सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी महाराजा सभागृहात आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध प्रकारचे दाखले वाटप व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। या समाधान शिबिरात प्रशासकीय विभागातील अधिकारी यांनी आपापल्या विभागाकडील योजनांची माहिती सदर अभियानात दिली। तहसीलदार अभय चव्हाण यांच्या कार्यप्रणालीचे सर्वांनीच कौतुक केले। प्रत्येक विभागाने स्टॉल लावून शासनाच्या विविध प्रकारच्या योजना व दाखले देण्यात आले। सदर कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, उपअधीक्षक भूमी अभिलेख चे जरट, उत्तम केंद्रे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते। अभियानात नागरिकांनी विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेतला। अभियानात लोकप्रतिनिधींनी तात्काळ मिळालेल्या सेवांमुळे प्रशासनाच्या या योजनांचे विशेष कौतुक केले। अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी या अभियानात शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यानं समाधान व्यक्त केलं। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे। जनतेची आणि म्हणजे नागरिकांची आणि प्रशासकीय जी काही दरी आहे, अधिकाऱ्यांमधली दरी आहे किंवा कार्यालयांमधलं जे काही गॅप आहे, म्हणजे छोट्या छोट्या कामासाठी लोकांना हेलपाटे मारायला लागतात, ही छोटी छोटी कामं या शिबिराच्या माध्यमातून झाली पाहिजेत ही भूमिका शासनाची होती, महसूल मंत्री महोदयांची होती। त्या भूमिकेतनं हे शिबिर राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, सर्व मंडळामध्ये पार पाडलं जात आहे। आज हे आपल्या खालापूर तालुक्यातलं 6वं शिबिर आहे। प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी आता आपली शिबिरं झालेली आहेत, तिथे आपण त्या जनतेंना आपण लाभ दिलेला आहे विविध सेवांचा। आज हे खोपोली नगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे शिबिर आज आपण आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या अनुषंगानं आपण विविध विभाग आहेत, महसूल विभाग आहे, जसे की तहसीलदार कार्यालय आहे, प्रांत कार्यालय आहे, नगरपालिका आहे, भूमी अभिलेख विभाग आहे, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे आणि बाकी इतर तालुक्यातले सर्व विभाग या शिबिराच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत आणि नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत। या शिबिराचा आणखी एक उद्देश आहे, शासनाने या सरकारने ज्या काही नवीन ज्या काही धोरणं अंमलबजावणीसाठी खाली दिलेली आहेत किंवा जे नवीन GR आता काढलेले आहेत, त्या GRची, त्या शासन निर्णयांची प्रसिद्धी करणे, प्रचार करणे ही एक भूमिका आहे। लोकांना ते GR माहीत झाले पाहिजेत, शासनाने काय निर्णय घेतले, काय सुविधा उपलब्ध करून दिल्यात हे माहीत झालं पाहिजे। ही भूमिका या शिबिराच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी आपल्याला ठेवायची आहे। त्याचप्रमाणे इतर ज्या सेवा आहेत, ज्यामध्ये दाखले देणे आहे प्रत्येक विभागाचे, ते आपण देणारच आहोत। त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या काही सुविधा आहेत किंवा ऑनलाईन काही सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या, ह्या सर्व सुविधा आपण एका छताखाली आजच्या या दिवशी आपण या शिबिराच्या निमित्ताने देत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।